ओम श्रुति स्मृति पुराणानाम आलयम करुणालयम नमामि भगवतपादम शंकरम लोकशंकरम. श्री गुरुभ्यो नमः. नमस्कार. आज आपण आलो आहोत तामिळनाडू राज्यातील सेलम ह्या क्षेत्रामध्ये. सेलम हे जे क्षेत्र आहे याला मंदिराची नगरी म्हणून ओळखलं जातं. आणि आमची जी परंपरा आहे दत्त अवधूत संप्रदाय परंपरा, या परंपरेमध्ये माझे जे गुरु आहेत स्वामी प्रणवानंद महास्वामी, त्यांचे जे गुरु आहेत स्वामी शांतानंदनाथ महास्वामी म्हणजे माझे परमगुरु, तर ही त्यांची साधनास्थळी आहे. ह्याच क्षेत्रामध्ये सुब्रह्मण्यम म्हणजे कार्तिक स्वामीजींचं अधिष्ठान इथे आपल्याला बघायला भेटतं. आणि सोबत सुब्रह्मण्यम सोबत चंडिका परमेश्वरी म्हणजे महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, त्रिगुणात्मिका राजराजेश्वरी चंडिका परमेश्वरीचं सानिध्य या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे. सोबत स्वयंप्रकाशानंद अवधूत महास्वामी म्हणजे माझे परात्पर गुरु, ही जी संपूर्ण गुरु परंपरा आहे त्याचं हे केंद्रस्थान आहे. स्वामी शांतानंदनाथ महास्वामी यांनी भुवनेश्वरीची प्रतिष्ठापना पुदुकोट्टई येथे केली आणि संपूर्ण दक्षिण भारतामध्ये भुवनेश्वरीच्या नामाचा प्रचार शांतानंदनाथ महास्वामींनी ह्या क्षेत्रामध्ये केला आहे. आणि म्हणूनच श्री पीतांबरा बगलामुखी शक्तिपीठामध्ये सुद्धा राजराजेश्वरी भुवनेश्वरीचं जे अधिष्ठान आहे हे प्रमुख अधिष्ठान आपण जगदंबेला दिलेलं आहे. म्हणून श्री पीतांबरा बगलामुखीचे जितकेही आपले साधक आहे त्यांनीही आपल्या परमेष्ठी गुरूंच्या क्षेत्रामध्ये म्हणजे माझ्या परमगुरूंच्या क्षेत्रामध्ये इथं आलं पाहिजे. ते सानिध्यामध्ये आपण थांबून दर्शन घेतलं पाहिजे. सोबत महाराष्ट्रातील सगळ्या जनतेसाठी अभिमानाची आणि सौभाग्याची बाब ही अशी आहे की ह्या क्षेत्रामध्ये दत्त अवधूत म्हणजे कौल अवधूत संप्रदाय म्हणजे दत्त अवधूत श्रीविद्येतील जो परंपरा आहे त्यामध्ये दत्तात्रयांना खूप जास्त विशेष आपल्या परंपरेमध्ये महत्त्व आहे. म्हणून संपूर्ण दत्त परिवार तुम्हाला ह्या ठिकाणी स्थापित दिसतात. सोबत हेरंब गणपती, शिप्रप्रसाद गणपती, चंडिका परमेश्वरी, दशमहाविद्या आणि सुब्रह्मण्यम म्हणजे स्कंद यांची इथे स्थापना आहे. श्रीविद्येमध्ये असलेलं प्रथम चरण म्हणजे महागणपतीची पण इथे स्थापना केलेली आहे. म्हणून अशा या दिव्य क्षेत्रामध्ये येऊन आपल्या प्रत्येक साधकांनी आपल्या आपली परंपरा ही किती जुनी आहे, आपली परंपरा ही किती ऑथेंटिक आहे, आपली परंपरा किती त्याला किती मोठा वारसा लाभलेला आहे, हे जेव्हा आपण अशा क्षेत्रात येतो त्यावेळी आपल्या गुरुमंडलप्रती आपला विश्वास आणि श्रद्धा हा आपला द्विगुणित होत असतो. म्हणून प्रत्येक श्री पीतांबरा बगलामुखीच्या साधकांनी सोबत जे हे व्हिडिओ बघत आहेत त्या संपूर्ण साधकांनी जर कधी तुम्ही तमिळनाडू डिस्ट्रिक्टमध्ये येत असाल, कोइंबतूरला येत असाल तर सेलम ह्या ठिकाणी तुम्ही आलं पाहिजे. श्रीशैलम वेगळं आहे आणि या गावाचं नाव सेलम आहे. म्हणून ह्या ठिकाणी येऊन तुम्ही सुब्रह्मण्यम स्कंद आश्रमामध्ये दर्शन नक्की तुम्ही घेतलं पाहिजे. श्री गुरुदेव दत्त. श्री मात्रे नमः.